राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आणि कसं आहे मित्रांनो, मजेत तर राहायलाच पाहिजे. मित्रांनो, माझ्या डोक्यात एक कन्सेप्ट होती की आपल्याला ब्लॉगिंग करायचं आहे, पण म्हणलं आता ही जनता ॲक्सेप्ट करते का नाही, म्हणून म्हणलं चला ब्लॉगिंग करायला चालू करूया. पण खरं तर तुम्ही खरंच मनापासून तुमचा आभार मानतो. तुम्ही आपल्या पहिल्याच ब्लॉगिंगला एवढं प्रतिसाद दिला, एवढा प्रेम दिला की आमची डायरेक्ट ऊर्जाच वाढली. म्हणलं चला आजपासून ब्लॉगिंग नव्याने स्टार्ट करायचे आणि तुम्हाला आपली जर्नी दाखवायची काय काय असते. कारण बरेच लोक मला काय म्हणतात, तू फक्त व्हिडिओपुरतं काम करतो, तो दाखवायपुरतं काम करतो. तर तसं नाही, मला आता तुम्हाला खरंच सांगायचं आहे की हे काम दाखवण्यासाठी नाही, पण मी माझ्या जर्नीत काय काय करतो तर ते तुम्हाला आता दाखवायची वेळ आली. कारण बोलून चालत नाही, तर करून दाखवावं लागतं. तर चला आजच्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो. प्रथमतः काय झालं, म्हणलं चला आज जनावरांना धुवून काढायचं आहे. कसं आहे मित्रांनो, समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत, त्यांना बी धुवावंच लागतं. तसं आपल्या माणसांना, जनावरांना धुतल्याशिवाय पर्याय नसतो. कारण आपल्याला स्वच्छ राहावं लागतं. म्हणलं आपली जित्राबं पण स्वच्छच राहायला पाहिजे ना, कारण ती तर लक्ष्मी आहे. मग म्हणलं पाणी वगैरे पाजूया. पण त्यांना एक राग होता की ते पाणी पित नव्हते. आणि माझं त्या बारक्या वासरावर खूप जीव आहे बरं का, कारण मालिक पण बारीक आहे आणि कालवड पण बारीक आहे. मग धुतले आणि मसाड जरा आमचं लईच काळं पडलं होतं. मग म्हणलं थोडं धुऊया. पण काळी ती काळीच असते, ती काही गोरं झालंच नाही, पण शिंग मात्र त्याचं गोरं झालं बरं का. तर चला अशा विनोदा पद्धतीने त्या बारक्याकडे परत मी वळालो आणि म्हणलं त्याला स्वच्छ धुवून काढूया. आणि धुतल्याच्या नंतर म्हणलं चला आता मालकालाच धुवायचं राहिले, कारण मी सुद्धा आंघोळ केली नव्हती. मग म्हणलं आपण पण आंघोळ करून घेऊया, कारण आपण जनावरांना स्वच्छ करायचो पण मालक कधी स्वच्छ व्हायचा, या संकल्पनेतून मी लगेच काम थांबवलं आणि पुढं निघालो. तोपर्यंत आमच्या मम्मीच्या इकडे भाकरी चालल्या होत्या. म्हणलं चला सहज फिरके येऊ. भाकरी खूप छान होत्या, पण म्हणलं डागली भाकर, कारण मम्मीला चिरडी लावायला मला खूप आवडतं आणि मम्मी मागं माणसं असल्यामुळे तिची खूप धावपळ चालू आहे. मग म्हणलं थोडी फिरकी घेऊया. झाल्या बाबा. किती केलं काय 16. आणि एवढ्या काळ्या भाकरी खात्या का त्या? काय आहेत काय ह्या? डागल्यात का म्हणती? अरे कुठं डागली? ते डागले मला द्यायचे नाही. अरे डागलीच नाही, मग काय, शेवट जरा मोठी झाली, डागलीच नाही. 16 भाकरी केल्यात. मित्रांनो, तोपर्यंत इकडं पोरं क्रिकेट खेळत होते. मी गेलो, म्हणलं मला बी खेळायची. कसे मित्रांनो, आपल्याला क्रिकेट खेळता येत नाही, पण म्हणलं चला लहान पोरांच्या थोडं लहान होऊन बघूया. मग खेळायला गेलो. बॅटिंग घेतली, 2-3 बॉल हाणला आणि 4थ्या बॉलला आमच्या सिद्धूने मला आऊट केलं. मग आऊट झालो की म्हणलं आता माझा मूड नाही गड्या. ते म्हणले अरे आमचं राज्य तरी दे, म्हणजे तू फिल्डिंग तरी कर. म्हणलं नाही, मला लई कंटाळा आला आहे, मला लई काम आहे. अशी काहीतरी कलटी मारून